वाल्मिक कराडशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि ज्यामध्ये सुदर्शन गुले, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, प्रतीक गुले, बालाजी तांदळे, महेश केदार हे सर्वच जण दिसतायत। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये अजूनही फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतोय। 29 नोव्हेंबर 2024 चं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। यात एकाच फ्रेममध्ये सगळे आरोपी दिसतायत। शिवाय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील सुद्धा दिसतायत। बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहेत। सत्तेमध्ये बसलेली लोक युनायटेड आहेत आणि तिथलं कारभार कसा चाललेला आहे हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे। त्यामुळे मी त्या आरोपींची नावं घेण्यापेक्षा सरकारजवळ, म्हणून मगाशी मी आपल्याला माहिती देताना सांगितलं की गृह विभागाच्या माध्यमातून जे सत्ता पक्षामधले आमदार आहेत त्यांना माहिती दिली जाते आहे। तीच माहिती ते मांडतातच बाहेर। म्हणजे सरकारला सगळी माहिती आहे सरकारजवळ। सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत, मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत। हे पण आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळालेले आहेत। मैंने जो आरोप किए थे वो सही निकल रहे हैं। मैंने कहा था इसमें आका का हाथ है, ये 100% आका उसमें आरोपी है और बाकी के भी जो आरोपी है वो भी उनके साथ है। तो जो भी उनके ऊपर दफ़ा 302 खंडनी और बाकी सब आरोप सही है, ऐसा मेरा कहना। आगे आपकी क्या भूमिका रहेगी? नहीं, मेरी भूमिका क्या रहेगी, मैं संतोष देशमुख के साथ हूँ। संतोष देशमुख के खूनियों को फांसी का तख्त उनके गले में जाने तक हम संतोष देशमुख के साथ रहेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।